निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। आपला मुद्दा हा चाललाय की जे काही आपण समजून घेतोय की युजलेस होणार आहेत, म्हणजे काय होणार आहेत? बरं, मग हे युजलेसचं प्रमाण आता नाही आहे का, नंतरच होणार आहेत का? पण त्याने काय म्हटलं ते पण समजून घेऊ। कॅलिफोर्नियामध्ये तो हा मुद्दा मांडत होता आणि हा मुद्दा मांडताना त्याला एका अमेरिकन व्यक्तीने प्रश्न विचारला की युवल, तू जो सांगतोय युजलेस आणि युजफुल असे दोन वर्ग अस्तित्वात येतील, तर कुठल्या देशामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये जगाच्या कुठलं प्रमाण जास्त असेल? तर तो असं म्हणतो की युजलेस लोकांचं प्रमाण पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, ग्वालामाटा असेल, असे काही देश आहे की जिथे युजलेसचं प्रमाण जास्त असेल। तुम्हाला आश्चर्य वाटलं ना की पाकिस्तान पण बोललाय, बांगलादेश पण बोललाय, मधातला भारत कसं काय सोडून दिला? तर भारत सोडून देण्याचे कारण दोन असतील, म्हणजे दोन आहेत। एक कारण आहे की त्याने त्या कॅलिफोर्नियामध्ये जिथे त्याचं व्याख्यान चालू होतं तिथं अनेक भारतीय बसलेले होते आणि तिथे बसलेल्या भारतीयांकडे बघून त्याला असं वाटलं की भारतात पण असेच भारतीय बसलेले असतील, त्यामुळे तिथे युजफुल लोकच जास्त असणार आहेत। पण त्यांना ते कॅलिफोर्नियामधले भारतीय दिसले, भारतातले भारतीय किंवा आपल्यामधले तो काय आणखीन आला नाही, किंवा आपल्या वर्गात आल्यावर तो काय म्हणेल हे आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही। आपला मुद्दा हा चाललाय की असं युजलेस लोकांचं प्रमाण तो इकडे असेल असं म्हणतो। आणि दुसरं कारण आहे की भारताला बरेच लोक भीतात, कारण खूप मोठी बाजारपेठ आहे आणि कोणी दुखवू पाहत नाही, त्यामुळे छान छान चाललंय असं आपल्याला सगळ्यांना म्हणायची सवय लागलेली आहे। पण पहिलं कारण जर आपण लक्षात घेतलं तर आपली परिस्थिती काय असेल? आपण या दोघांच्या मधात आहोत, मग युजलेस लोकांचं प्रमाण आपल्याकडे जास्त असेल का? त्याचा विचार करण्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतील स्वतःला की अरे बाबा, मी जे काही युजलेस म्हणतो ते नंतरच होणार आहेत की आत्ता पण माझ्याकडे ते युजलेस लोक दिसत आहेत? तर याचं उत्तर आहे की हो, आताही माझ्या घरामध्ये, कदाचित घराच्या आजूबाजूला, कदाचित गावामध्ये अशा युजलेस लोकांचं प्रमाण दिसतंय। मग युजलेस म्हणजे काय? युजलेस म्हणजे व्यक्ती आहे, खायला प्यायला पण मिळते, धडधाकट पण दिसतोय, पण त्याला कुठलं काम नाही आहे। मग काम नाही म्हणजे काय? तर जे काही सध्या अस्तित्वात कामं आहेत ते कामासाठीच लागणारं कौशल्य त्याच्याकडे नाही आहे, आणि मग ते कौशल्य जर त्याच्याकडे नसेल तर तो युजलेस आहे। तर बघा, काम नाही याचा बोबाटा आपण खूप करतोय, नोकऱ्या नाहीत याचा बोबाटा आपण खूप करतोय, पण हे आपल्याला कळत नाहीये की ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यासाठी लागणारं कौशल्य आपल्याकडे आहे का? तर मित्रांनो, हा खरा मुद्दा आहे। नोकऱ्या नाहीत हा मुद्दा नाही आहे, नोकऱ्या आहेत, पण ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्याच्या अपेक्षित जे काही कौशल्य पाहिजेत ती कौशल्य मुलामध्ये नाही आहेत। तर आमच्याकडे खूप मोठ्या इंडस्ट्री आहेत, त्या इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या पण आहेत, पण आपलं BA झाल्यानंतर कुठली कौशल्य त्या मुलामध्ये येतात की त्याला उद्योग टाकता येईल किंवा त्याला एखादी नोकरी मिळेल? तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की BA झालाय, MA झालाय, आणखी कुठल्या तरी डिग्र्या घेतल्या आणि तरी पण युजलेस आहे। योग्यता त्याच्यामध्ये नाही आहे, क्षमता त्याच्यामध्ये असूनही जी कौशल्य लागतात ती कौशल्य त्याच्यामध्ये नाही आहेत, कारण आम्ही युजलेस लोकांकडे जातो की काय असा एक शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। मग हे जे काही युजलेसचं प्रमाण आहे किंवा हे जे काही युजलेस होण्याची प्रक्रिया आहे, ती युजलेस होण्याची प्रक्रिया कशी सुरू होते किंवा कसं आपण त्याच्यासोबत जातो? तर त्यासाठी मित्रांनो हे समजून घ्यावं लागेल की युजफुल आधी पण लोक होते, आता पण लोक आहेत, युजलेस लोक आता पण, आधी पण होते, आता पण आहेत आणि भविष्यात पण राहणार आहेत, पण हे प्रमाण वाढणार आहे आणि ही जी काही दरी आहे ती स्पष्ट दिसणार आहे। कशी दिसणार आहे? तर मित्रांनो, युजलेस होण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आपण समजून घेऊ की युजलेस कसे होतात। एक छान उदाहरण मी तुम्हाला सांगतो, अगदी शेतीशी निगडीत, आणि ते तुम्ही समजून घेतलं की कळेल युजलेस होण्याची प्रक्रिया काय। बघा, 15 वर्षापूर्वी शेतीमध्ये मशागत करायचं काम होतं, आताही शेतीमध्ये मशागत करावी लागते आणि मला असं वाटतं पुढच्या 15 वर्षानंतर पण मशागत करावी लागेल। मग शेतीमध्ये मशागत करतो तर आपण कुठलं काम करतो? शेतीमध्ये मशागत करत असताना आपण पहिलं काम करतो ते शेताची नांगरणी। तर शेताची नांगरणी करतो आणि मग बाकीची प्रक्रिया सुरू होते। तर 15 वर्षापूर्वी पण मशागतीचा पहिला टप्पा शेताची नांगरणी, आता पण शेताची नांगरणी, पण 15 वर्षापूर्वीच्या शेताच्या नांगरणीत आणि आता शेताच्या नांगरणीत काही फरक पडलाय का? यस, मोठा फरक पडलाय। कुठला? 15 वर्षापूर्वी जर शेत नांगरायचं असेल तर 1 एकर शेत नांगरायचं असेल तर कशाने नांगरत होते? तर त्याच्यासाठी बळीराम नांगर, मग 4 बैला नांगर, मग 6 बैला नांगर, असे नांगराचे प्रकार असायचे। बघा, 6 बैला नांगराने जर नांगरायचं असेल किंवा या तिन्ही नांगराने नांगरायचं असेल तर 1 एकर नांगरायला 2 दिवस लागत होते। म्हणजे 6 बैला नांगर जर असला तर त्यामध्ये 4 माणसं लागायचे, 3 ते आगुल हाणायला आणि चौथा तो मागचा नांगर धरायला। 4 बैला असेल तर 2 आगुल हाणायला आणि 1 मागचा नांगर धरायला। तर 4 माणसं पहिल्या दिवशी आणि 4 माणसं दुसऱ्या दिवशी, 8 लोक 1 एकर शेत नांगरायला आणि 2 दिवस।
असंच जर आपण 4 बैल नांगर म्हटलं तर 8च्या जागी 6 लोक. पण आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जनावरांची संख्या 6 आणि त्याच्यासोबत माणसाची संख्या 8, एवढे लोक लागायचे शेतातलं नांगरायला. आणि नांगरण किती होणार 2 दिवसामध्ये? 1 एकर. आधीची परिस्थिती. आता 1 एकर नांगरायचं असेल तर 1 किंवा 2 तास लागतात आणि लोकांची संख्या 1. आता बघा, नांगरण्याचं काम बदललं नाही, नांगरणे थांबलं नाही, नांगरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. पण नांगरण्यासाठी पूर्वी जी कौशल्य लागायची ती कौशल्य आता लागत नाहीत. तर पूर्वी काय व्हायचं, तर आम्हाला आगुल हाणायचं काम होतं, त्याच्यासाठी माणसं लागायची, नांगर धरायला माणसं लागायची. ती कौशल्य तेव्हा आवश्यक होती, म्हणजे तेव्हा ती लोक युजफुल होती. पण आता जर आपण नांगरण्याच्या बाबतीत लक्षात घेतलं तर ती आगुल हाणणारी लोक आणि नांगर धरणारी लोक त्या कौशल्याच्या बाबतीत काय झाली? युजलेस. आता युजफुल कोण आहे? ट्रॅक्टरचा ड्रायव्हर. तर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आता युजफुल आहे, ट्रॅक्टर आता युजफुल आहे, बैल युजलेस आहेत. आणि म्हणून गायीची संख्या कमी, बैलांची संख्या कमी. कारण या दुनियेचं एकच तत्व आहे, जे युजफुल असेल ते सगळ्यांना हवं आहे, युजलेस कोणालाच नको आहे.